वळण आयुष्याचे. एक खूप श्रीमंत बिझनेसमन होता प्रतापराव. शहरात त्याचे नाव मोठ्या लोकांमध्ये घेतले जायचे. त्याच्याकडे अनेक कंपन्या, महागड्या गाड्या, बंगले, नोकर-चाकर सगळे काही होते. मोठमोठे सरकारी अधिकारी, राजकारणी आणि उद्योगपती यांच्याशी त्याचे चांगले संबंध होते. पैशाची आणि ओळखीची ताकद काय असते हे त्यांनी आयुष्यभर अनुभवले होते. त्याला एकुलता एक 22 वर्षांचा मुलगा होता, वजा दिनेश. एकुलता एक असल्यामुळे तो लहानपणापासून खूप लाडात वाढला होता. त्याच्यासाठी पैसा म्हणजे खर्च करण्याचे साधन होते. जबाबदारी हा शब्द जणू त्याच्या आयुष्यात नव्हताच. त्याला वाटायचे आधी आयुष्य एन्जॉय करायचं, बिझनेस तर आयुष्यभर करता येईल. रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत पार्टी, पब, महागड्या गाड्या वजा हेच त्याचे आयुष्य झाले होते. वडील मात्र वेळोवेळी त्याला समजावत असत, दिनेश, थोडंफार ऑफिसमध्ये ये, काम समजून घे. पण दिनेश हसत म्हणायचा, डॅड, मी अजून लहान आहे, इतक्या लवकर जबाबदारी नको. वडीलही त्याच्यावर जास्त कडक होत नसत. अशातच एक रात्री उशिरा पबमधून घरी परतताना दिनेश स्वतः गाडी चालवत होता. रस्ता जवळजवळ रिकामा होता आणि गाडी खूप वेगात धावत होती. अचानक समोरून एक मोटरसायकल आली. दिनेशने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला पण उशीर झाला. धाडक, जोरदार धडक बसली. मोटरसायकल दूर फेकली गेली. मोटरसायकलवरील दोघे रस्त्यावर पडले. दिनेशची गाडीही नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. लोक जमा झाले. कोणीतरी पोलिसांना फोन केला. दिनेश घाबरला. त्याने लगेच वडिलांना फोन लावला. वडील धावत पोहोचले. त्यांनी ओळखी लावल्या, फोन फिरले, अधिकाऱ्यांशी बोलले, पैसे दिले आणि प्रकरण शांत झाले. जखमींना उपचार मिळाले. पोलिसांनी जास्त कारवाई केली नाही. दिनेश दुसऱ्या दिवशी घरी निवांत बसला होता. पण त्या दिवशी त्याच्या मनात एक गोष्ट पक्की झाली, माझ्या मागे डॅड आहेत, मला काही होणार नाही. काही दिवसांनी वडिलांनी पुन्हा सांगितले, आता पुरे झालं, ऑफिसमध्ये ये. दिनेश पुन्हा हसला, डॅड, अजून वेळ आहे. वडिलांनी खोल श्वास घेतला पण काही बोलले नाहीत. एके दिवशी दिनेश पहाटे मित्रांसोबत फार्महाऊस पार्टी करून परतत होता. यावेळी त्याने ड्रायव्हरला सुट्टी दिली होती. रस्त्यावर पोलिसांची तपासणी सुरू होती. पोलिसांनी गाडी थांबवली. तपासणी झाली तेव्हा लक्षात आले की गाडीच्या डिकीत एक बॅग होती. दिनेशला वाटले मित्रांचे सामान असेल. पोलिसांनी बॅग उघडली. आत काही बेकायदेशीर वस्तू सापडल्या. दिनेश हादरला, हे माझं नाही, हे माझं नाही. त्याचे मित्र एकमेकांकडे बघू लागले. त्यातील एकजण म्हणाला, आम्हाला काही माहिती नाही. क्षणात सगळे दूर झाले. दिनेशला पोलीस स्टेशनला नेण्यात आले. त्याने वडिलांना फोन केला, डॅड, मला वाचवा. वडील लगेच पोचले. पुन्हा फोन झाले. ओळखी लावल्या गेल्या. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. कारण हे प्रकरण माध्यमांपर्यंत पोचले होते. सोशल मीडियावर बातम्या झळकू लागल्या. उद्योगपतीच्या मुलाचे नाव वादात. कंपनीचे शेअर्स खाली आले. व्यवसाय भागीदार नाराज झाले. वडील पहिल्यांदाच असहाय्य दिसत होते. त्या रात्री ते दिनेशला भेटले. मीडियाच्या दबावामुळे दिनेशच्या वडिलांनाही लगेच काही करता आले नाही. त्यांच्या डोळ्यांत राग नव्हता, फक्त थकवा होता. ते शांतपणे म्हणाले, दिनेश, मी तुला प्रत्येक वेळी वाचवलं, पण कदाचित तीच माझी चूक होती. दिनेश काही बोलला नाही. वडील पुढे म्हणाले, तुला वाटलं पैसा सर्व काही वाचवू शकतो, पण नाव, विश्वास आणि सन्मान हे पैशाने विकत मिळत नाहीत. आज माझे पैसे खर्च झाले म्हणून मला दुःख नाही. दुःख याचं आहे की मी तुला जबाबदारी शिकवली नाही. प्रकरण गंभीर असल्यामुळे दिनेशला काही दिवस कोठडीत राहावे लागले. त्या काळात त्याला स्वतःच्या चुका समजू लागल्या. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पूर्णपणे बदलला होता. काही दिवसांनी दिनेश स्वतःहून वडिलांच्या ऑफिसमध्ये गेला. कर्मचाऱ्यांना आश्चर्य वाटले. तो म्हणाला, डॅड, मला सगळं शिकायचं आहे. वडिलांनी विचारले, खरंच? दिनेश हसला, आता मजा नाही, जबाबदारी शिकायची आहे. त्याने पार्टी कमी केल्या. वाईट मित्रांपासून अंतर ठेवले. त्याने ऑफिसमध्ये सुरुवातीला साधे काम स्वीकारले. कर्मचाऱ्यांसोबत बसून तो काम शिकू लागला. पहिल्यांदाच त्याला पैशामागची मेहनत समजू लागली. ड्रायव्हर, कर्मचारी, कामगार यांच्याशी बोलू लागला. कारखाने पाहू लागला. त्याला कळले, वडिलांनी उभे केलेले साम्राज्य फक्त पैशाने नव्हे तर वर्षानुवर्षांच्या मेहनतीने उभे राहिले होते. काही वर्षांनी कंपनीची जबाबदारी दिनेशने सांभाळली. एकदा एका कार्यक्रमात त्याला विचारले गेले, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा कोणता? तो हसला आणि म्हणाला, जेव्हा माणसाला वाटतं की त्याला काहीच होणार नाही, तेव्हाच त्याने स्वतःकडे पाहायला हवं. कारण पैशाने संकट टाळता येईल, पण चुकीच्या सवयींची किमान एक दिवस नक्की मोजावी लागते. लाड, पैसा आणि ओळखी माणसाला काही काळ वाचवू शकतात, पण जबाबदारी, शिस्त आणि योग्य निर्णयच आयुष्य घडवतात.